व्हिएतनामचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष तो लाम हे सध्या भारत दौऱ्यावरती आहेत आणि ते उद्या मुंबईमध्ये देखील दाखल होणार आहेत। मुंबईमध्ये देखील त्यांचा दौरा आहे तो आयोजित आहे। यासाठी मुंबईतील सी लिंक वरती त्यांच्या या स्वागताचे जे डिजिटल स्वागत आहे ते त्यांचं करण्यात आलेलं आहे। आपण पाहिलं तर मुंबईत येणाऱ्या VVIP नागरिकांचं किंवा मग राष्ट्राध्यक्ष असतील किंवा पंतप्रधान असतील त्यांचं स्वागत आहे ते केलं जातं आणि सध्या सीलिंगवरती आपण हे दृश्य पाहतोय तर सीलिंगवरती नरेंद्र मोदी आणि तो लाम यांच्या भेटीचं एक चित्र आहे ते ह्या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती त्यांचं स्वागत मुंबईमध्ये त्यांचं हार्दिक स्वागत आहे असं देखील या शब्दामध्ये आहे ते लिहिण्यात आलेलं आहे। आपण पाहिलं तर तो लाम यांचा दौरा आहे तो सध्या भारतामध्ये आहे। तो लाम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतलेली आहे। त्यासोबतच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची देखील भेट घेतलेली आहे आणि ते उद्या मुंबईत दौऱ्यामध्ये आल्याच्या नंतर सर्वप्रथम मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्सचेंज ह्या विभागाला भेट देणार आहेत। त्या विभागाची माहिती पूर्णपणे घेणार आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची भेट आयोजित आहे आणि त्यानंतर ते राज्यपाल यांची देखील लोकभवन या ठिकाणी भेट आहे ते घेताना आपल्याला पाहायला मिळतील। एकूणच या भेटीदरम्यान भारत आणि व्हिएतनामच्या धोरणात्मक भागीदारी, संरक्षण, व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्याच्या संदर्भात ह्या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांनी कालच नरेंद्र मोदी यांची हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चा देखील आहे ती पार पडलेली आहे। त्यामध्येच द्रौपदी मुर्मू यांची देखील राजघाटावरती भेट घेऊन महात्मा गांधी यांना पुष्पांजली देखील अर्पण केलेली आहे। त्यामुळे हा दौरा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। उद्याचा दौरा देखील त्यांचा मुंबईमध्ये आहे। मुंबईमध्ये येऊन ते इतर विभागांना देखील भेट देणार आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये व्हिएतनाम आणि भारत यांच्यामधील जे आर्थिक संबंध असतील, मग ते संरक्षण असतील आणि अन्य काही गोष्टींमध्ये जे संबंध आहेत ते आणखीनच आपल्याला स्ट्रॉंग होताना पाहायला मिळतील आणि त्यामधूनच येणाऱ्या काळामध्ये हे संबंध अजूनच दृढ होऊन भारताला आणि त्यासोबतच मुंबईला अजून नवीन काय मिळणार आहे हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ विश्वराजसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।